मुलींनो, हे ऐकून तुम्हाला शॉक बसणार आहे. तुम्ही ज्या हिल्स घालता त्या मुळात महिलांसाठी नाही तर पुरुषांसाठी बनवल्या गेल्या होत्या. येस, यू हर्ड इट राईट. आज फॅशन मानल्या जाणाऱ्या हिल्सचा शोध पुरुषांवरून लागला होता आणि त्यामागे चक्क युद्धाचं एक मोठं कारण होतं. काय आहे हिल्सचा हा चक्रावून टाकणारा इतिहास? सांगते. गोष्ट सुरू होते 10व्या शतकात, पर्शियामधून, म्हणजे आजच्या इराणमधून. त्या काळी तिथल्या सैनिकांकडे घोडदळ होतं. जेव्हा हे सैनिक घोड्यावर बसून युद्ध करायचे तेव्हा त्यांचे पाय घोड्याच्या रिकीबमध्ये घट्ट बसावेत आणि धनुष्य बाण चालवताना त्यांचा तोल जाऊ नये म्हणून खास पुरुषांच्या बुटांना हिल्स जोडल्या गेल्या. लाईक प्युअर मिलिटरी टेक्नॉलॉजी. पुढे 17व्या शतकात जेव्हा पर्शियाचे राजे युरोपमध्ये गेले तेव्हा युरोपियन पुरुषांना ही स्टाईल प्रचंड आवडली. तिथल्या श्रीमंत आणि उच्चभ्रू पुरुषांमध्ये हिल्स घालण्याची एक क्रेजच निर्माण झाली. बट वेट, देयर इज अ किंग हु टूक इट नेक्स्ट लेवल. फ्रान्सचा राजा लुई 14वा, ज्याची उंची थोडी कमी होती, तो स्वतःला पॉवरफुल आणि उंच दाखवण्यासाठी चक्क लाल रंगाच्या 10 इंचाच्या हिल्स घालायचा. त्याच्या राज्यात फक्त श्रीमंत पुरुषांनाच लाल हिल्स घालण्याची परवानगी होती. म्हणजे त्या काळी हिल्स घालणं हे मॅनली आणि श्रीमंतीचं लक्षण मानलं जायचं. मग ट्विस्ट कधी आला तर 18व्या शतकात महिलांनी पुरुषांसारखे कपडे आणि हिल्स घालणं सुरू केलं, जेणेकरून त्याही पुरुषांच्या बरोबरीने पॉवरफुल दिसतील. हे बघून पुरुषांनी हळूहळू हिल्स घालणं बंद केलं आणि अशा प्रकारे पुरुषांचं हे वॉरफेअर टूल महिलांचं फॅशन स्टेटमेंट बनलं. सो गाईज, हिल्स मागचा हा अजब आणि ऐतिहासिक फॅक्ट तुम्हाला आधी माहीत होता का? जर आजच्या काळात पुरुषांनी पुन्हा हिल्स घालायला सुरुवात केली तर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि जगातील अशाच थक्क करणाऱ्या फॅक्टसाठी संवाद सेतूला आत्ताच फॉलो करा.